नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्ही-कट बाही बघणार आहोत. व्ही-कट बाही म्हणजेच काय? तर यात बाहीच्या खालच्या बाजूला काठावरती मध्यभागी व्ही आकाराचा कट दिला जातो. यालाच व्ही-कट बाही असं म्हणतात. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्ही-कट बाहीचं पेपर कटिंग आणि त्याची शिलाई बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये व्ही-कट बाहीचे 3 वेगवेगळे प्रकार आपण बघणार आहोत. तर पहिलं आहे साधी व्ही-कट बाही, दुसरं आहे मणी किंवा बटन डिझाईन व्ही-कट बाही आणि तिसरं आहे लेस वर्क व्ही-कट बाही. चला तर मग आधी आपण व्ही-कट बाहीचं पेपर कटिंग बघूया. इथे मी पेपराची फोल्ड बाजू घेतली आहे. तर इथे बघा AI बंद भाग बाही उंची अधिक 1 इंच. तर इथे बाही उंची आहे 5, त्यामध्ये मी 1 इंच ॲड केलं. तर टोटल पूर्ण उंची मिळते आपल्याला 6 इंच. मग A आणि I चं माप येईल 6 इंच. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला ACचं माप. तर इथे बघा, इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. इथे छाती आहे 36, 36चा चौथा भाग येतो 9, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचे. तर टोटल माप मिळतं आपल्याला 10 इंच. तर A आणि Cचं माप मिळालं आपल्याला 10 इंच. ठीक आहे. आता काय करायचंय बघा, हे जे माप आहे ना A आणि Iचं, तेवढंच माप आपल्याला C आणि Kच्या इथे घ्यायचंय आणि A आणि Cचं जेवढं माप आहे ना तेवढंच माप आपल्याला I आणि Kच्या इथे टाकायचंय आणि हा बॉक्स आपल्याला असा तयार करून घ्यायचा आहे. पुढचं माप आहे मुंडा खोलीचं माप. तर इथे आपल्याला C आणि D घ्यायचंय. तर इथे मी तुम्हाला चार्ट दिलाय, तिथे तुम्ही बघू शकता. C आणि D छातीच्या मापानुसार मुंडा खोलीचं माप येतं 3 इंच. ठीक आहे. तिथून आता बघा, इथे आपण D नाव दिलंय ना, तिथून आपल्याला अशी आतल्या साईडला मेजर टेप लावून 1 इंचच्या अंतरावर मार्क करायचंय आणि त्याला नाव द्यायचंय E. तसंच A आणि B च्या इथे सुद्धा आपल्याला 1.5 इंचाच्या अंतरावर मार्क करायचंय आणि त्यानंतर B आणि E ही सरळ लाईन आपल्याला अशी जोडून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला B आणि E चा हा इथे मध्य काढायचा आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे G. ठीक आहे. आता इथून आपल्याला ह्या G पासून वरच्या साईडला टेप लावायचे 1/2 इंचावर आणि तिथे नाव द्यायचं आहे आपल्याला H. तसं खालच्या साईडला 1/2 इंचाच्या अंतरावर मार्क करायचे आणि त्याला नाव द्यायचं F. ठीक आहे. आणि BHE हा असा कर्व शेप मध्ये आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तसंच BFE खालच्या साईडने सुद्धा आपल्याला हा कर्व शेप मध्ये असा जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दंडघेराचं माप. I आणि J इथे दंडघेरा आहे 10.5 इंच, त्याचे आपल्याला निम्मे करायचे. त्याचं निम्म किती मिळतं आपल्याला 5.25 इंच. ठीक आहे. मग त्यामध्ये आपल्याला 2.25 इंच ऍड करायचंय. आता 2.25 इंच ऍड करून आपल्याला मिळतं किती 7.5 इंच. मग I आणि J च्या इथे आपल्याला घ्यायचे 7.5 इंच. ठीक आहे. आणि D आणि हा J हा सरळ असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे व्ही कट शेप. तर इथे I आणि L व्ही कटची उंची घ्यायची आहे 2.5 इंच. साधारणपणे 1 ते 2.5 इंचाचा कट पुरेसा असतो. जास्त मोठा कट केल्यास बाही सैल वाटू शकते. ठीक आहे. तर पुढे आहे व्ही कट रुंदी. IM रुंदी घ्यायची आहे 1.5 इंच आणि LM असे क्रॉस आपल्याला हे असे जोडून घ्यायचे. तर अशा प्रकारे व्ही कट बाहीचं मेजरमेंट घ्यायचं असतं. इथे बघा, इथे मी तुम्हाला राईट साईडला जी आकृती दाखवली आहे ना, तीच सेम आकृती आपल्याला पेपरवर घ्यायची आहे. ठीक आहे. आणि तीच आकृती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता कटिंग करताना काय करायचंय बघा, हा जो व्ही शेप दिला आहे ना, तो आपल्याला सुरुवातीला कटिंग करून घ्यायचा आहे आणि ही जी बाहेरची लाईन आहे ना, आउटलाईन, तिथून आपल्याला हे असं कटिंग करून घ्यायचंय. तर इथे बघा, इथे मी ब्लाउज पीस घेतला आहे आणि त्याची मी चौघडी घालून घेतली आहे. 1, 2, 3 आणि 4 हे बघा, अशी चौघडी घालून घेतली. आता हा जो आपला इथे पेपर कटिंग केला होता ना, हे बघा, पेपर कटिंग करून आपल्याला ही अशी बाही मिळाली. हे बघा अशी. आता हा जो कटिंग आहे ना, तो आपल्याला ही जी कापडाची फोल्ड बाजू आहे ना, तिथेच बरोबर असं ठेवून द्यायचंय. हे बघा इथे असं. आणि ही बघा, ही जी लाईन आहे ना आपली, त्याच्या पुढे ठेवायचं आहे आपल्याला ठेवताना. हे बघा, हे असं आपल्याला इथे
ठेवायचे आणि ह्याला आपण अशी टाचपिन लावून घेऊया. तर इथे बघा, इथे मी टाचपिन लावून घेतल्यात. तर आता आपल्याला इथून बाहेरच्या साईडने याची आउटलाईन आखून घ्यायची. ठीक आहे, आता आपण ह्या टाचपिन काढून घेऊया. ठीक आहे, आता ही जी आउटलाईन आखून घेतली आहे ना, तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायचंय इथून. आता हे आपल्याला कापड बाजूला ठेवायचंय. आता हे इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा इथे क्रॉस. तर इथे बघा, ह्या आपल्याला दोन्ही बाह्या अशा भेटल्या आहे बघा. ठीक आहे, आता काय करायचं बघा, हे जसं आपण कटिंग करून घेतलंय ना, तसंच आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचंय. तर इथे बघा, अस्तर आणि ब्लाऊज पीस आपलं हे कटिंग करून झालेलं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं बघा, ही जी साईड आहे ना खालची, ती आपल्याला फेविकॉलने चिटकवून घ्यायची. ठीक आहे, आधी आपण ह्याला फेविकॉल लावून घेऊया. हे बाजूला ठेवूया. लावताना आपल्याला हा थोडा थोडाच लावून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता काय करायचं बघा, ही आपली बाही ब्लाऊज पीसची चांगली बाजू आहे. ठीक आहे, चांगली बाजू आपल्याला ही आतल्या साईडला ठेवायची आहे आणि ही आपल्याला उलट बाजूने असं चिटकवून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे आपल्याला असं चिटकवून घ्यायचंय. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि सेम आपल्याला दुसरी बाही सुद्धा अशीच चिटकवून घ्यायची. तर इथे बघा, आपल्या ह्या दोन्ही बाह्या चिटकवून झालेल्या आहेत. ठीक आहे, आता इथे बघा, ह्या दोन्ही बाह्या अशा उलट्या का चिटकवल्यात बघा बरं. कारण इथून आपण शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे, आणि ही जेव्हा आपण शिलाई मारू ना, तेव्हा आपल्याला ही अशी फोल्ड बाजू करून घ्यायची. म्हणजे काय होईल, ही जी उलटी बाजू आहे ना, ती आतल्या साईडला जाईल आणि ही जी चांगली बाजू आहे ना, ती वरच्या साईडला येईल. ठीक आहे, म्हणजे काय होईल की इथून आपली फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. चला तर मग आता आपण दोन्ही बाह्या शिलाई करून घेऊया. तर इथे बघा, इथे मी बाही घेतली आहे. तर याची आपल्याला साधी विकट बाही बनवायची आहे. ठीक आहे, आता साधी विकट बाही बनवताना काय करायचं, हिला आधी आपल्याला उलटं करायचं असं. ठीक आहे, आणि हा जो अस्तरचा भाग आहे ना, इथे आपल्याला कॅनव्हास लावायचा आहे. तर हा बघा, इथे मी पेपर कॅनव्हास घेतलाय. तर ठेवताना आपल्याला हा जो अस्तरचा भाग आहे ना, तिथे आपल्याला हा पेपर कॅनव्हास असा ठेवून घ्यायचा आहे इथे, आणि आपल्याला इथे टाचपिन लावायची आहे. हे बघा इथे. आता हा पेपर कॅनव्हास का लावायचा आहे बघा बरं. पेपर कॅनव्हास लावताना आपल्याला स्लीव्हला चांगला आकार आणि सपोर्ट मिळतो. तसेच फिनिशिंग छान येते. आणि डिझाईन बाही असेल तरच आपल्याला हा पेपर कॅनव्हास लावायचा असतो. आता ह्याला आपण उलटं करून घेऊया असं, आणि इथून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. हे बघा, इथे मी शिलाई मारली आहे ना, ती ही जी बॉर्डर आहे ना, तिथून इथून बरोबर मी शिलाई मारली आहे. ही बघा इथून. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून उलटं जेव्हा आपण हे फिरवू ना, तेव्हा ही आपल्याला इथे बॉर्डर अशी दिसेल. ठीक आहे, तर आधी आपण हा भाग कट करून घेऊया आणि दोन्ही साईडच्या टाचपिन आहेत ना, ह्या बघा, ह्या दोन्ही साईडच्या टाचपिन आपण काढून घ्यायच्या आणि हा मधला भाग आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे, आता काय करायचंय बघा, इथून आपल्याला थोडे थोडे असे अंतरावर कट कट मारायचा आहे.
इथून आपल्याला हा असा कट मारून घ्यायचा आहे. आता आपल्याला बघा ही बाही उलटी फिरवायची. तर इथे बघा, इथे आपली साधी विकट बाही बनवून तयार झाली. ठीक आहे. आता आपल्याला इथे बटन डिझाईन करायचे. त्याच्यासाठी इथे बघा, इथे मी 2 कापड घेतलेत. हे 4.5 इंचाचे आहेत. ठीक आहे. आता ह्याला आपण साईडला ठेवूया आणि इथून हे बघा, इथून सरळ आपल्याला दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे. आता आपल्याला हे असं उलटं करायचंय आणि ह्याच्यावरून आपल्याला दाबटीप द्यायची. आता काय करायचंय बघा, आपल्याला इथून हा कापड आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा इथे असा, आणि धाग्याच्या सहाय्याने आपल्याला त्याला गुंडाळून घ्यायचं आहे. हे बघा इथे असं. इथे पाठीमागे आपण त्याला गाठ मारायची किंवा सुई धाग्याने तुम्ही इथे शिवून घेतलात तरी पण चालेल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, इथे आपल्याला बटन लावायचंय. तर आपण इथे आधी सुईने बटन लावून घेऊया. तर इथे बघा, हे मी गोल्डन कलरचं इथे बटन घेतलंय. ठीक आहे. तर हे आपल्याला इथे लावून घ्यायचंय. हे बघा, इथे आपलं हे बटन असं लावून झालंय. तर इथे बघा, हे जे आपण फ्लॉवर बनवलं होतं ना, ते बरोबर या बाहीच्या सेंटरला बरोबर असं ठेवलंय. हे बघा इथे. आता आपल्याला इथून बरोबर आणि दोन्ही साईडला मी टाचपिन लावून घेतल्यात आणि इथून आपल्याला हे असं शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला हे दोन्ही टाचपिन अशा काढायच्या आहेत. तर इथे आपली बटन डिझाईन व्ही-कट बाही रेडी झाली आहे. ठीक आहे. आता इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स बनवू शकता. जसं की इथे तुम्ही पट्ट्या यूज करून बनवू शकता किंवा काटाचं डिझाईन बनवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकता. तर आता आपण पुढची बाही बघणार आहोत, लेस वर्क बाही. तर इथे बघा, लेसवर्क बाही बनवण्यासाठी इथे मी प्लेन बाही घेतली आहे. ह्याला बॉर्डर नाही आहे. ह्याला आपल्याला लेस लावायची आहे. ठीक आहे. तर आता बघा, जशी आपण आधी व्ही-कट साधी बाही बनवली होती ना, तशीच आपल्याला ही सुद्धा बाही रेडी करून घ्यायची आहे. तर इथे बघा, इथे आपली साधी व्ही-कट बाही रेडी झाली आहे. तर इथे आपल्याला लेस लावायची. तर त्याच्यासाठी ही बघा, इथे मी ही जाड लेस घेतली आहे. तर मला ही अशी आडवी लावायची आहे. ही बघा अशी इथे. आता इथे बघा, जर समजा तुम्हाला एवढी जाडी लेस नको हवी असेल, तर काय करायचंय बघा, ही अशी छोटी लेस घ्यायची आणि लावताना आपल्याला ही इथून ह्याच्यावरून डिझाईन करायचंय बाहीचं, किंवा जर तुम्हाला इथून अशी लावायची असेल तरी पण तुम्ही लावू शकता. ठीक आहे. आता आपण ही लेस इथून लावून घेऊया. ठीक आहे. इथे आपली ही लेस लावून झालेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे हे बघा, इथे मला हा पॅच लावायचा आहे. तर हे मी अशा डिझाईनचा पॅच घेतलाय. तो आता इथे मला असा लावायचा आहे. हे बघा इथे. इथे बघा, हा जो पॅच आहे ना, तो आपण 2 पद्धतीने लावू शकतो.
पहिला म्हणजे आपण सुई धाग्याने तो शिवून घेऊ शकतो, हे बघा इथे. आणि दुसरं म्हणजे इथे आपल्याला हा पॅच चिटकवायला कपड्यावरचा एक गम मिळतो, तो सुद्धा आपण इथे लावून हा पॅच चिटकवून घेऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली ही लेसवर्क बाही तयार झाली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.